नीट परीक्षा रद्द झाल्याचा धचका, नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल। देशभरात 3 मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याने परीक्षा घेणाऱ्या NTA ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। खरं तर भविष्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन 2 वर्षे किंबहुना त्याहून अधिक वर्ष रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात। मात्र या अशा महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षाच त्यानंतर रद्द करण्यात येते। त्यामुळे देशभरात ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण, नैराश्याचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक ठिकाणी या निर्णयाविरोधात आंदोलनही करण्यात आलेलं आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत NTA हीच परीक्षा रद्द केली। याच नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्लीतील आदर्शनगर परिसरातील नुकतीच नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून या विद्यार्थिनीने यावेळेस या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती। तर दुसरीकडे राजस्थानच्या सिकरमधील एका 22 वर्षीय प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने आत्महत्या केली। प्रदीपने यापूर्वी 2 वेळेस ही परीक्षा दिली होती। मात्र यावेळी त्याने या परीक्षेत 650 मार्क्स मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली। तर गोवा राज्यातील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। खरं तर परीक्षा ही फक्त एक अभ्यासक्रमापुरतीच असते। विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन आपल्याला कणखर आणि मजबूत करावं, कुठलीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन आम्ही करत आहोत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई।